आणि या 6 धावांच्या मदतीनं संघाचं श्री गणेशा करताना तानाजी पाहायला मिळत आहेत. यश अश 11 आणि मंगलमूर्ती यांच्यामध्ये होणारा हा सामना SPL सावंतवाडी प्रीमियर लीग 2026 आणि हा उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आहे. पाहूया. आणि या 4 धावा रोखण्यामध्ये यश काय आलेलं नाही सूरज सावंत यांना. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 10 धावा. गोलंदाजी करताना विनोद आणि त्यांचा सामना तानाजी धडाकेबाज फलंदाज अंश 11चे आणि हा खराब चेंडू विनोद यांच्या बॉलिंगमध्ये. हा खराब चेंडू अतिरिक्त धावसंख्या होती ती 11 बिनबाद 11. पुढचा चेंडू विनोद यांचा तानाजीसाठी उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आहे लेग साईडला आणि 1 धाव घेण्यामध्ये यश आलं आहे ते तानाजी याला. आणि तुम्ही पाहताय धडाकेबाज फलंदाज बाबूराव आपल्या संघासाठी कामगिरी करताना आणि पहिल्याच बॉलमध्ये टोलवलेला आहे. हवेत झेलबाद होण्याची संधी होती परंतु झेल काय घेता आला नाही आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. विनोद पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. लेग साईडचा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त या 2 धावा लेग बायच्या स्वरूपात 1 आणि 1 वाईटची अशा 2 धावा घेण्यामध्ये यश आले. संघाची धावसंख्या होते ती 15 धावा. पुन्हा एकदा बाबूराव उत्कृष्टाचा टोललेला चेंडू आणि हा गगन चुंबी षटकार बाबूराव यांच्या बॅटमधून. बाबूराव यांना कमी समजायचं नाही. जिथे कमी तिथे आम्ही असे हे बाबूराव आपल्याला पाहायला मिळत आहेत. धडाकेबाज फलंदाज आणि उत्कृष्ट असा चेंडूला एक सलामीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या होती ती 22 धावा. सागर वैयक्तिक 8 धावांवरती खेळताना आणि अतिशय उत्कृष्ट असं SPLचं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. फार सुंदर ग्राउंड आहे. त्याचबरोबर जर्सीज तुम्हाला प्रत्येक प्लेयरच्या वेगवेगळ्या पाहायला मिळतील. उत्कृष्ट असं कलरफुल प्रदर्शन इथे तुम्हाला पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर धडाकेबाज फलंदाजी आणि गोलंदाजीचं प्रदर्शनही तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढचे गोलंदाज सुनील हे अचानकचे एकदम आणि थोडीशी इथे चुकी करताना आणि रनबाद रनआउट होऊन सागर हे परतताना सागर उत्कृष्ट अशी फलंदाजीचं प्रदर्शन करत होते परंतु एका चुकीमुळे त्यांना तंबूमध्ये परतावं लागतंय. पुढचे फलंदाज पाहूया. जयवंत यांच्याकडे आपले लक्ष असेल पाहूया. आणि हा मनीष पुढचा फलंदाज मनीष. थोडासा सल्ला आपला मोलाचा सल्ला देताना बाबूराव मनीषसाठी पाहायला मिळतात आपल्याला. सुनील जसं सांगितल्याप्रमाणे आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी केली त्यांनी. अचानक 11 सावंतवाडीसाठी
आणि आज ते खेळतायत ते मंगलमूर्ती या SPLच्या टीममधून. सुनील उर्फ भाऊ. पुढचा चेंडू आणि सामना करणार आहेत नौके फलंदाज मनीष. आणि मनीष हे सुद्धा अतिशय धडाकेबाज फलंदाज आहेत. त्याचबरोबर त्यांची खेळी उत्कृष्ट असा सांगितल्याप्रमाणे टोललेला चेंडू धडाकेबाज खेळी करताना पाहायला मिळतात. 4 धावांसाठी या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 26 धावा. एक बाद 26 धावा. मनीष यांच्याकडून भरपूर असा अपेक्षा आहेत संघाच्या कॅप्टन जयवंत यांना. पुढचा चेंडू आणि थोडंसं रनअप आणि उत्कृष्ट असा चेंडू होता. मनीष काय समजू शकले नाहीत आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. सामना करणार आहेत तानाजी. बराच वेळ शांत होते ते. आणि पाहूया ऑफचा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळताना परंतु पूर्णपणे हुकलेले आहेत. चेंडू सरळ यष्टी रक्षक विनोद यांच्या हातामध्ये. उत्कृष्ट असा चेंडू होता परंतु ऑफ साइडला टोललेला आहे आणि हा त्याबरोबर हा धडाकेबाज फटका आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. तानाजी बलवान असे पैलवान अचानक सावंतवाडीचे तानाजी. धावसंख्या होते ती 31 धावा. एक बाद 31 धावा. सागर थोडेसे नाराज दिसत आहेत आपल्याला. बरेचसे प्लेयर SPL मधले रनआउट होताना पाहतोय आपण. आणि हा कुठेतरी खेळाडूच्या फिटनेसकडे लक्ष वेधताना दिसतंय. उत्कृष्ट असा टोलेला चेंडू आहे आणि या 4 धावा रोखण्यामध्ये यश आलं नाही. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 35 धावा. उत्कृष्ट अशा 35 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 35 धावा. पुढील गोलंदाज सूरज. सूरज हे अतिशय जबाबदार खेळाडू आहेत आपल्या संघासाठी. मंगलमूर्ती सावंतवाडी यांच्यासाठी जबाबदार असे सूरज सावंत. आणि आपली गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत ते. फलंदाज सामना करणार आहेत ते मनीष. मनीष यांच्याकडून भरपूर अशा अपेक्षा आहेत. पाहूया. आणि हा कॅच आउट होऊन तंबूमध्ये परतताना मनीष थोडासा दबावामध्ये खेळताना दिसला तो मनीष. आणि पुढील फलंदाज अरुण. सीनियर प्लेयर ऑफ अचानक सावंतवाडी अरुण. सीनियर म्हणजे शिस्त. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खेळताना दिसले अरुण आतापर्यंत आपल्याला.
आणि पाहूया या सामन्यामध्ये धावांचा मोठा डोंगर रचण्यामध्ये यश येतंय का अरुण याला. उत्कृष्ट असा लेग साइडला टोललेला चेंडू आणि हा धावचित होण्याची संधी होती, कॅच आउट होण्याची संधी होती, परंतु थोडीशी चुकी करताना फ्लेअर आपल्याला दिसला आणि झेल सुटलेला आहे. त्याचबरोबर एक धाव ही जमवण्यामध्ये यश आलंय. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 36 धावा. पुढचा चेंडू सूरज याचा सामना करणार आहे. आणि 12वा खेळाडू मंगलमूर्ती यांचा, नाही तर पेनल्टी लागेल. लागली का? पेनल्टी लागलेली आहे. 12वा खेळाडू हजर नाही आहे. मंगलमूर्ती आत्ता गणेश आलाय. चला पुढचा चेंडू सूरजांचा सामना करणार आहे तो धडाकेबाज फलंदाज आणि हा थोडासा मिस होता ना. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना सूरज, मी पहिलंच म्हणालो होतो सूरज हे अतिशय जबाबदार असे प्लेयर आहेत आपल्या संघासाठी आणि त्याच पद्धतीचं प्रदर्शन करताना सूरज हे आपल्याला दिसले आणि त्यांच्या पुढच्या बॉलवरती 4 धावा घेण्यामध्ये यश आलंय. लेग साइडला अतिशय उत्कृष्ट रीतीने टोलवलेला चेंडू होता अरुण यांच्याकडून आणि अरुण हे अतिशय सिनियर असे प्लेयर आहेत अचानक सावंतवाडीचे आणि SPL मध्ये ते खेळत आहेत. ते यश अंश 11 मधून आणि त्यांची शिस्त आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू सूरज यांचा उत्कृष्ट असा टोलवण्याचा प्रयत्न होता तानाजी यांच्याकडून, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आकाश यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटक समाप्तीचा इशारा. त्याचबरोबर या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 41 धावा, 41 रन्स आणि 2 बाद 41 धावा. म्हणजे उत्कृष्ट असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पुढचे गोलंदाज लांब पल्ल्याचे आकाश. आकाश पाहूया. तानाजी आणि आकाश यांच्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे आकाश यांची, परंतु थोडेसे दबावामध्ये पाहायला मिळतात आपल्याला आकाश, कारण समोर बॅट्समन आहेत ते तानाजी आणि सांगितल्याप्रमाणे उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन. निर्धाव चेंडू आकाश यांचा पहिला चेंडू निर्धाव. तानाजी काही समजू शकले नाही आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू आकाश यांचा सामना करणार तानाजी आणि उत्कृष्ट असा लेग साइडला टोलवलेला चेंडू, परंतु हा षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. थोडीशी चुकी करताना अक्षय बाउंड्रीवरती त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतला, परंतु ते स्वतःला त्या बाउंड्रीवरती पडण्यापासून वाचवू शकले नाहीत. आणि या 6 धावा, उत्कृष्ट अशा 6 धावा तानाजी यांच्या बॅटमधून 47 अशा उत्कृष्ट अशा रन्स. आणि हा हवेमध्ये चेंडू आहे आणि उत्कृष्ट असा झेल आकाश आणि हे कुठेतरी आकाश यांनी तानाजीला थांबवलेला आहे. तानाजी आपल्या तंबूमध्ये परतताना पाहायला मिळतोय आपल्याला, थोडासा निराश.
47 रन्स, 47 धावा. आणि पुढील फलंदाज जयवंत कोण आहे? सौरभ. सौरभ हा सुद्धा यंग असा शिस्तबद्ध प्लेयर आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचंही प्रदर्शन केलं होतं सौरभ याने. पुढचा चेंडू आकाश यांचा सामना करणार आहे ते सौरभ. सौरभ आणि हा वाईड बॉलचा इशारा. एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या होती ती 48 धावा. बस की एवढी होती. पुढचा चेंडू आकाशाचा सामना करणार आहे ते उत्कृष्ट असा झेलची संधी होती आकाशाला, पण स्वतः झेल सुटलेला आहे आकाश यांच्या हातातून. आणि 2 रनांचा चान्सही होता, परंतु एका धावेवरतीच रोखलेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं मंगलमूर्ती यांच्याकडून. आणि मला असं वाटतं की यश अंश 11 यांना जर जिंकायचं असेल, व्हाईट बॉलचा इशारा, यश अंश 11 यांना जिंकायचं असेल तर मंगलमूर्ती यांच्या समोर धावांचा मोठा डोंगर त्यांना रचावा लागेल, कारण त्यांच्याकडे आहे धुवाधार विनोद. आणि हा सलग दुसरा व्हाईट बॉल खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आकाश यांच्याकडून. संघाला त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. सामना अतिशय उत्कृष्ट रीतीने आपल्या समोर प्रदर्शित होताना, आणि हा हवेमध्ये टोललेला चेंडू आणि सूरज यांनी उत्कृष्ट झेल घेतली. उत्कृष्ट अशी झेल सूरज यांनी टिपलेली आहे आणि संघाचे अतिशय सिनियर प्लेयर अरुण यांना तंबूमध्ये परतवलेला आहे. नेक्स्ट प्लेयर कोण आहे रे? सचिन आणि सौरभ. बंधू आणि दोघे भाऊ एकाच धावपट्टीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या दोघांमध्ये पाहूया दोघे जण आपल्या संघासाठी रनांचा डोंगर उभारतायत की डोंगर कोसळवतायत. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू सांगितल्याप्रमाणे हा धावांचा डोंगर रचताना आपल्याला दिसायला मिळतोय. सचिन याच्या बॅट मधून धुवाधार षटकार. 57 धावा. उत्कृष्ट अशा 57 धावा. मगाशी म्हटल्याप्रमाणे धावांचा डोंगर म्हणजे पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर तब्बल 122 धावांचा भला मोठा डोंगर उभा केलेला होता तो मंगलमूर्ती यांनी. म्हणून अंश 11 ला खूप मोठा डोंगर, धावांचा डोंगर उभारावा लागेल. आणि ही चोरटी धाव परंतु सचिन याने थांबवलेला आहे सौरभला. आणि हे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहेत ते सूरज मिडल फास्टर. अचानकचे नौके गोलंदाज सूरज. पुढचा चेंडू सूरज यांचा उत्कृष्ट रीतीने टोलवलेला चेंडू लेग साइडला पाहूया. आणि या उत्कृष्ट अशा 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय.
सचिन याला. सचिन उत्कृष्ट असं बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत आणि तेवढ्याच उत्कृष्ट गोलंदाजीचं ही प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते सूरज यांच्याकडून आहे. थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मंगलमूर्ती यांच्याकडून. धावा घेण्यापासून रोखता आलेलं नाही आणि एक धाव, या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 61 धावा, 61 रन्स. पुढचा चेंडू सौरभ याला आणि उत्कृष्ट रेटीने टोलेला चेंडू अतिशय वेगवान पद्धतीने आणि या 4 धावा कॅप्टन विनोद दादा यांच्या डोक्यावरून येताना पाहायला मिळतात. उत्कृष्ट अशा 4 धावा सौरभ याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू आणि सामना करणार आहेत सौरभ सूरज याचा. अतिशय उत्कृष्ट, अतिशय उत्कृष्ट आणि पाहूया आणि हा जबरदस्त असा षटकार. 6 धावा सौरभ याच्या बॅटमधून निघाल्या. पाहायला मिळतोय आपल्याला रनांचा डोंगर. 71 रन्स, 71 रन्स आणि यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा सुद्धा ऍड होणार आहेत. जेव्हा 73 आणि टू विन 74 टू विन्स. टू विन्स. आणि पाहूया हा रनांचा केवढा मोठा डोंगर आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे मंगलमूर्तीची बॅटिंग सुरू झाल्यानंतरच. आणि जिंकण्यासाठी मंगलमूर्ती यांनाही धुवाधार फलंदाजीचं प्रदर्शन करून दाखवावं लागेल. तुम्ही पाहताय अंश 11 यांच्या मार्फत यांच्यातर्फे म्हणू शकता तुम्ही की अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि उत्कृष्ट अशा 73 धावा त्यांनी जमवण्यामध्ये यश आलंय त्यांना. त्यांच्याकडे बॉलर तुम्ही या अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बॉलर्स त्यांचे हे उत्कृष्ट आहेत आणि त्यांना मॅच जिंकण्यामध्ये जर यश यायचं असेल तर प्रथम विनोद मनेरकर यांची विकेट घ्यावी लागेल त्यांना. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते मंगलमूर्ती यांचे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जयवंत यांना विनंती आहे. सगळ्या मैदानातील प्लेयर्सना विनंती असेल, कॅप्स असतील तर कॅप घाला. उन्हाचा अतिशय जोरदार झटका या ठिकाणी जाणवतोय. आणि या ठिकाणी पाहताय तुम्ही फलंदाज विनोद आणि सूरज मैदानामध्ये आपला भार सांभाळण्यासाठी आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेले आहेत. आणि विरुद्ध दिशेने तुम्ही पाहतायत की जयवंत हे आपल्या
आपलं क्षेत्ररक्षण जमवताना दिसत आहेत. त्यांच्याकडे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आहे. सागर नलवडे आहेत, मनीष आहेत, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत. सौरभ आहे, सचिन आहे आणि स्वतः ते आपला हात फ्रॅक्चर असताना सुद्धा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. जयवंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आतापर्यंतच्या सगळ्यात हायेस्ट धावा मिळवणारा संघ मंगलमूर्ती यांना विजयापर्यंत पोहोचू देतोय की नाही ते. अंशश 11 ही SPL मधली उत्कृष्ट अशी टीम आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि सुरुवातीचा चेंडू सचिन यांचा सामना करणार आहेत ते सूरज. सूरज हे धुवाधार फलंदाज आहेत आपल्या टीमसाठी. थोड्याशा चुकीमुळे पहिल्या मॅचमुळे त्यांना धावचित होऊन तंबूमध्ये परतावं लागलं होतं. पुढचा चेंडू सचिन यांचा सूरजसाठी. पहिला चेंडू निर्धाव आणि हा दुसरा चेंडू. उत्कृष्ट असा षटकार सूरज यांच्या बॅटमधून निघालेला. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6. उत्कृष्ट अशा 6 धावा. भूषण येते जेवला सर ये की बाई जेवतो. पुढचा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला आणि हा झेलबाद होऊन तंबूमध्ये परतताना निराश असा सूरज. एक विकेट तंबूमध्ये परतताना आणि मैदानामध्ये आनंदाचं वातावरण ते यश 11 यांच्याकडे. आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आपल्याला. आणि अक्षय हेलिकॉप्टर शॉटचे धडाकेबाज फलंदाज अक्षय मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट पाहूया. उत्कृष्ट असे गोलंदाज जयवंत यांनी आपल्या संघामध्ये निवडलेले आहेत. पुढचा चेंडू सामना करणार अक्षय. शाबाश हेलिकॉप्टर. सांगितल्याप्रमाणे हेलिकॉप्टर पाहायला मिळते आपल्याला आणि ते हेलिकॉप्टर लँड झालेलं आहे ते मनीष यांच्या हातामध्ये. अतिशय चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर लँड करून अक्षय तंबूमध्ये परतताना दिसत आहेत. उत्कृष्ट असा त्यांचा फटका होता परंतु फटका तो हुकलेला आहे आणि झेलबाद होऊन तंबूमध्ये परतताना निराश असे अक्षय. पुढील फलंदाज भाऊ सुनील भाऊ. भाऊ यांनाही सीनियर मोस्ट आणि शिस्तबद्ध म्हणावं लागेल. मला वाटते मंगलमूर्ती 11 यांना घाबरण्याचं कारण नाही, कारण त्यांच्याकडे अजून दादा आहे आणि निश्चितच दादा पूर्णपणे प्रयत्नशील असेल
आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्यासाठी. पुढील सामना सचिन याचा सामना करणार आहे ते नवकुरे फलंदाज सुनील आणि उत्कृष्ट असा चेंडू समजू शकले नाही. सरळ चेंडू जयवंत यांच्या हातामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. सहा धावा, एक बाद, दोन बाद, 6 धावा. पुढचा चेंडू उत्कृष्ट असं गोलंदाजीचे प्रदर्शन करताना पाहायला मिळतात आणि हा खराब असा चेंडू ऑफ साईडच्या बाहेर आणि वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 धावा. संजय आहे तिथे स्कोरर म्हणून. 7 धावा झालेले. पुढचा चेंडू सचिन याचा सामना करण्यात भाऊ उत्कृष्टाचा टोलवलेला आज चेंडू आहे परंतु दादाला रिस्क नाही घ्यायची. दादानी थांबवलेला आहे सुनीलला आणि खरंच आहे की क्रीजमध्ये जर आपण उभं राहून खेळू तर रनांचा डोंगर आपल्याला पार करता येईल. नाही तर तंबूमध्ये बसून मॅच बघण्यामध्ये काही अर्थ नाही. थोडंसं ढगाळ वातावरण आणि या वातावरणाचा आनंद घेताना SPL सावंतवाडीचं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. उत्कृष्ट असं नियोजन आहे. खरं पाहायला गेलं तर दरवर्षी SPLचं नियोजन होतं परंतु यावर्षीचं नियोजन थोडंसं आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळताना दिसत आहेत आणि स्वतः जयवंत इंजर्ड प्लेयर बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघासाठी उत्कृष्ट असं जबाबदारीचं काम करताना जयवंत आणि पाहूया दादा यासाठी जयवंत यांचा पहिला चेंडू उत्कृष्ट असा चेंडू आहे. दादा काय समजू शकले नाही. दादा म्हणजे षटकार आणि चौकाराचा बादशाह समजला जातो आणि त्याच पद्धतीचं प्रदर्शन त्याच पद्धतीची त्याची तलवार बॅट आपल्याला फिरताना दिसत आहे. उत्कृष्ट असा टोलेला चेंडू लॉफ्ट केलेला आहे आणि सीधा 4 धावेसाठी. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. दादा है तो क्या गम है. अतिशय जबरदस्त असं बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला दादा यांच्याकडून पाहायला मिळालं. तब्बल 65 धावा करताना पाहायला मिळाला दादा याच्या अगोदरच्या मॅचमध्ये. आणि पुढचा चेंडू जयवंत याचा आणि उत्कृष्ट असा हवेमध्ये फसलेला आहे परंतु झेलबाद करण्याची संधी होती परंतु जयवंत यांनी काही रिस्क घेतली नाही आणि थोडंसं जीवदान म्हणावं लागेल दादासाठी. उत्कृष्ट असा चेंडू होता. फसवा चेंडू म्हणावं लागेल आपल्याला जयवंत याचा. दादा यांनी फटका तर सजवला होता परंतु थोडासा चुकीचा हवेमध्ये जाताना दिसला परंतु झेल काय घेता आला नाही आणि दादाला मिळते ते जीवदान. पुढचा चेंडू जयवंत याचा सामना करणार आहेत सुनील. उत्कृष्ट असा टोलेला चेंडू भाऊ यांच्या बॅट मधून निघताना दिसतोय. सुंदर असा चौकार. 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 16 धावा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रनांचा डोंगर उभा करावा लागेल तो मंगलमूर्ती यांच्या समोर जर तुम्हाला जिंकायचं असेल. आणि त्याच पद्धतीने डोंगर खरा उभा केला त्यांनी परंतु तो त्या डोंगरापर्यंत त्या डोंगराच्या वरती चढण्यापासून मंगलमूर्ती यांना रोखावं लागेल ते यश आणि शिलेवन यांना. आणि त्याच पद्धतीचं प्रदर्शन आपण पाहतोय मैदानामध्ये. जयवंत आपली
सिच्युएशन हाताळताना पाहताय की किती उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय, इथे फिल्डिंगचं प्रदर्शन होतंय आणि त्याच पद्धतीनं बॅटिंगचंही प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. दादा यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय आणि उत्कृष्ट 4 धावा आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. उत्कृष्ट अशा 21 धावा, 2 षटकाचं समाप्तीनंतर 21 धावा आणि जिंकण्यासाठी तब्बल 74 धावांचं आव्हान हे मंगलमूर्ती यांच्यासाठी पाहायला मिळत आहे. लांब धावेवरती समाधान हाताळताना विनोदसाठी उत्कृष्ट असा टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु दादा बॉल काही समजू शकले नाहीत आणि हा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. या निर्धाव चेंडू बरोबरच संघाची धावसंख्या आहे ती 22 धावा. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आहे आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल, कारण समोरचं जे उत्कृष्ट पद्धतीचं जे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय यश 11 यांच्याकडून आणि प्रत्येक प्लेयर हा जयवंत यांच्याकडून क्षेत्ररक्षणासाठी सजवला जातोय आणि त्या ठिकाणी रना घेण्यामध्ये रोखण्यात येते ते मंगलमूर्ती यांना. पुढचा चेंडू आणि अरुण पावणे, उत्कृष्ट असा चेंडू आहे, थोडीशी ताकद कमी पडली आणि हा गच्चाळ असं क्षेत्ररक्षण मनीष यांच्याकडून आणि थोडेसे अपेक्षांचं भंग म्हणावं लागेल या ठिकाणी आणि उत्कृष्ट असा झेल होता भाऊ यांचा. भाऊ यांना तंबूमध्ये परतवण्याची संधी होती पण ते हुकलेले आहेत. तुम्ही पाहताय अनुभवी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतात अरुण पावणे आणि दादा पुढचा चेंडूचा सामना करताना पाहायला मिळतोय. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आहे, जोरदार फटका आहे आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांचा 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 30 धावा. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून पाहायला मिळतो आपल्याला आणि थोडंसं टीममध्ये डिस्कशन होताना पाहायला मिळतं. आता कोणाला गोलंदाजीचा भार सांभाळायला द्यावा याकडे लक्ष राहील. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय.
तब्बल 30 धावा घेण्यामध्ये यश आलंय आतापर्यंत मंगलमूर्ती यांना. भाऊ यांना जीवदान मिळाला आणि त्या जीवदानाचा काय फायदा भाऊ घेत आहेत आणि आपल्या संघाला पर्यंत नेतायत की नाही हे आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट असा चेंडू होता, बाउंड्रीच्या बाहेर टोलवण्याची संधी होती, परंतु भाऊ हे उकलेले आहेत आणि त्यांना एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. स्वतः मनीष गोलंदाजीचा भार सांभाळताना दिसतोय आणि पहिला चेंडू हा फुलटॉस होता, थोडासा चुकीचा म्हणावा लागेल आपल्याला. दादा मी जेवतो जरा. हिंदूराव आलेले की हिंदूराव काय तुम्ही जेवला ना? हे सगळं व्हेज आहे की नॉनव्हेज पण आहे? व्हेज आहे ना. व्हेज कुठे आहे? धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौथ्या षटकामध्ये आहोत पण आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 39 लागलेली आहे. 74 धावांचं तब्बल टार्गेट आहे आणि त्यामधील 39 धावा आता बनलेल्या आहेत. अजून जर विचार केला जिंकण्याचा तर 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 35 धावा कराव्या लागतील. चांगली फलंदाजी आपण पाहतोय विनोद यांच्याकडून. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. 40 या धावसंख्येवर. मागच्या सामन्यात याच विनोदने मागच्या सामन्यात 65 धावा तब्बल केल्या होत्या. तशीच वादळी खेळी करावी लागेल त्याला, कारण हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहेत. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, नाही थांबणार आहे चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. सावंतवाडी प्रीमियर लीग SPL आपण पाहत आहेत आणि या SPLचं आयोजन नियोजन भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या चौकाराने धावसंख्या 44 वर पोहोचलेली. आता 32 पाहिजे ना, 44 30 धावांची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 30 धावा कराव्या लागतील. पहिलं षटक जे आलं होतं पॉवर प्लेचं ते अतिशय चांगलं षटक. फक्त 7 धावा सचिनच्या आल्या होत्या. त्यानंतर जयवंतने थोडं महागडं षटक टाकलं, 14 धावा. त्यानंतर 9 धावांचा परफॉर्मन्स दिला तो अरुणने. खोल टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलेले, परंतु यावेळी प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव ही पूर्ण होत नाहीये. दुसरी धाव पूर्ण होण्याआधीच फलंदाज धाव बाद. पंचेचाळीस धावा झालेले आहेत. हवेत चेंडू आहे, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र कुणाच्याही हाताला चेंडू लागलेला नाहीये.
आता धावा करायच्या आहेत 29, कारण 46 झालेले आहेत, 28 करायचे आहेत सॉरी. आणि चेंडू शिल्लक आहेत 6. 6 चेंडूमध्ये 28 धावा करायचे आहेत. 4 षटकामध्ये 46 धावा धावपलकावर लागलेले आहेत. विनोदच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 46 धावा झालेल्या आहेत. 46 74चं टार्गेट आहे. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. तानाजी गोलंदाजीसाठी येतोय, परंतु समोर मागच्या सामन्यातील हिरो ज्याच्या बॅटमधून 65 धावा आल्या होत्या तो समोर आहे विनोद. विनोदचं नावच नाही येत नाही लिहिलं. त्याचं किती धावा ते कशा समजायच्या विनोदच्या? दिल्ली ना किती येते हुक केलेला आहे. चौकार अडवलेला आहे. स्टंप हिट झाले असते 100%, परंतु गोलंदाजाने चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. 5 चेंडू आता 26ची गरज. जोपर्यंत विनोद खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत खतरे की घंटी आहे. याच्या अगोदर हा चेंडू जो पहिला होता तो पहिला षटकार मारण्यासारखा चेंडू होता आणि त्यांनी पूर्ण पोझिशनही घेतली होती. शफल क्रॉस पूर्णपणे झाले होते, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. ह्या चेंडूवर आणि पुढच्या चेंडूवर खेळ अवलंबून आहे, नाहीतर खेळ खल्लास. ओ खराब चेंडू. या अगोदरचाही असाच खराब चेंडू होता. षटकार येतो विनोदच्या बॅटमधून. आता धगधग वाढली आहे मनामध्ये, खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या. या षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागते ती 54. 54 20ची गरज. 4 मध्ये 20 करायचे आहेत. आत्ता चेंडू मात्र अगदी महत्त्वाचा आहे. इसको लगा डाला तो लाइव जिंगल आला. आणखी एक खराब चेंडू. हाही मारला असता तर मला वाटतं हाही स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु विनोदच्या मनात वेगळंच काय. 4 मध्ये 19 धावांची गरज आहे आणि ह्या 4 मध्ये 19 धावा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील विनोदकडून. समोर गोलंदाज तानाजी दबावामध्ये आहे. यस, आणखी एक मोठा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडतोय षटकारासाठी. एकसष्ट झालेले आहेत. उर्वरित 3 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. 3-13. अब 13 क्या होगा रे कालिया. पण काय जबरदस्त बॅटिंग करतोय विनोद. विनोदचे आता किती झाले? 44 धावांवर खेळतोय विनोद. मागच्या 65 आणि आता 44. म्हणजे या SPLच्या सर्वात जास्त धावा त्याच्या नावावर आहेत. 100 ही पार केलेली आहे. आता 3 मध्ये करायचे 13. खतरनाक बॅटिंग विनोदची. आणि त्याने 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिकही ठेवलेलं आहे.
कुठलाही खेळाडू 50 मारो त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. हो आणखी एक धमाकेदार षटकार आणि 50 पूर्ण झालेले आहेत विनोदच्या. विनोद आपण बॅट दाखवायची, अभिवादन करायचंय प्रेक्षकांना. क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरी 50. आता 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. असा खेळाडू होणे नाही सावंतवाडीमध्ये. क्या बात आहे, 2 चेंडू 7 ची गरज. हवा टाईट. चेंडू पायांवर बदलतोय. इथे मात्र बघा जल्लोष, बघा जल्लोष, बघा. परफेक्ट यॉर्कर. तुम्ही मागे कसे चेंडू टाकले ते आता आठवायचं नाही, हा चेंडू कसा टाकला तो आठवायचा आहे. षटकार जर आला तर सुपर ओव्हर होईल. बघा सुपर ओव्हरच ना. यस, थँक्यू. षटकार आला तर सुपर ओव्हर. पण बघा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला तर विनोदादा सोडून देतील इतकं नक्की. एकामध्ये 7. मॅच मध्ये रंगत. सिक्स झाला का, काय झाला, काय झाला बघा बघा. पंच आपण जा, पंच जा आपण. चौकार आणि याच बरोबर विन होते फिल्डिंग करणारी टीम.